राज्यातील बाजार समित्यांच्या वार्षिक क्रमवारीत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीची क्रमवारी गतवेळच्या तुलनेत कमालीची घसरली। 2022-23च्या वार्षिक क्रमवारीत 10व्या क्रमांकावर असलेली खेड कृषी उत्पन्न बाजार समिती 2023-24च्या गुणतक्त्यात थेट 37व्या स्थानावर। राज्यातील सहकार विभागाच्या रचनेनुसार पुणे विभागात पुणे जिल्ह्यातील इंदापूर, खेड आणि सोलापूर जिल्ह्यातील दुधनी बाजार समिती 128 गुण घेत 7व्या स्थानी। पुणे जिल्ह्यातील सुरू असलेले विकास प्रकल्प आणि बांधकामांसाठी वाळू, खडी, मुरुम, दगड आदी बांधकाम साहित्य वापरताना महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन अधिनियम 2013 नुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची परवानगी घेणे आवश्यक। जिल्हा प्रशासनाची प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती। बांधकामासाठी बांधकाम नकाशे व आराखडे मंजूर झाल्यानंतर बांधकामाच्या तळघर खोदाई करता उत्खनन व वाहतूक करायची असल्यास तसेच बांधकामासाठीही गौण खनिजाची आवश्यकता असल्यास अशी परवानगी घेणे आवश्यक। 500 ब्रासपर्यंत गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीची परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदारांना असून उपविभागीय अधिकाऱ्यांना 501 ते 2000 ब्रासपर्यंत आणि 2001 ते 25000 ब्रासपर्यंतचे अधिकार जिल्हा अधिकाऱ्यांना। महावितरणच्या पुणे परिमंडळातील उत्कृष्ट 12 यंत्रचालक आणि 47 तांत्रिक कर्मचाऱ्यांना कामगार दिनी सहकुटुंब विशेष सन्मान। सन 2024-25 मध्ये उत्कृष्ट ग्राहक सेवा, सुरळीत वीज पुरवठा, वीज वाहिन्या आणि उपकेंद्राची विना अपघात तांत्रिक देखभाल आणि दुरुस्तीसाठी महावितरणकडून जनमित्रांचा गौरव। प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनील काकडे, अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड, युवराज जरग, संजीव निहेते आणि रवींद्र बुंदेले यांच्या प्रमुख उपस्थितीत जनमित्रांवर कौतुकाची थाप। राजगुरुनगर विभागातील शिवाजी जठर, ओमप्रकाश इंगळे, दिलीप ससाने, निलेश ठोंबरे, रवींद्र टाकळकर, जयराम आंधळे आणि संदीप शेळके यांना शाबासकी। आळंदी नगर परिषदेच्या 4 शाळांमधील 8 विद्यार्थी आदर्श विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित। 8 पैकी 6 मुलींची पुरस्कारासाठी निवड। समृद्धी नरवडे, राधिका केंद्रे, ईश्वरी सरवदे, ज्ञानराज वैद्य, प्रणाली भोयार, अल्फिया पठाण, पार्थ वैष्णव, सृष्टी गायकवाड यांचा आदर्श विद्यार्थी म्हणून विशेष सन्मान। मुख्य अधिकारी माधव खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये 2024-25 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची उपस्थिती, वर्षभरातील परीक्षेचे गुण, चारित्र्य, विविध उपक्रमातील सहभाग आणि खेळातील प्रावीण्य या निकषाच्या आधारे आदर्श पुरस्कारासाठी विद्यार्थ्यांची झाली निवड। बहिरवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सायली बाळासाहेब राक्षे यांची बिनविरोध निवड। पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश राक्षे यांच्या विचाराच्या सर्व सदस्यांनी एकोपा दाखवल्याने निवडणूक बिनविरोध। मावळत्या उपसरपंच राजश्री बोराडे, माजी उपसरपंच बाजीराव राक्षे, नितेश राक्षे, अनिल भालेराव आणि जयश्री निवृत्ती राक्षे यांच्यासह ग्रामस्थांची हजेरी। लोकनियुक्त सरपंच वसुधा अंकुश राक्षे आणि ग्रामसेविका शारदा पवार यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले। 10 दिवसांपूर्वी सिद्धेश्वर मंदिराजवळ आढळलेल्या बेवारस व्यक्तीची ओळख पटेना। मृतदेहाबाबत माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवून योग्य ते बक्षीस देण्याचे पोलिसांनी केले जाहीर। मृत व्यक्तीची ओळख अथवा या वर्णनाची व्यक्ती परिचयाची वाटल्यास खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे पोलिसांनी केले आवाहन। रत्नागिरी येथे ब्रह्मविद्या साधक मेळाव्याला मुंबई, पुणे, अहिल्यानगर, कराडसह राजगुरुनगर येथील साधकांचा सहभाग। योग साधना चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक मुदलियार गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन। यावेळी संस्था अध्यक्ष आचार्य अजय दळवी, सचिव सुभद्रा धुमाळ, गुरु कृष्णकुमार शिनलकर यांची प्रमुख उपस्थिती। ब्रह्मविद्येच्या माध्यमातून स्वस्थ, मस्त, आनंदी आणि संतुलित जीवनाचा दिला संदेश। संयोजनात पुणे, मुंबईसह राजगुरुनगर योग साधना चॅरिटेबल ट्रस्टचा खारीचा वाटा।